नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक चव्हाण आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण यावेळेस आपली भटकंती जी आहे ती निघाली हरिश्चंद्रगडाला. हरिश्चंद्रगडाला जायला 3 वाटा आहेत आणि आपण यावेळेस आलो ते खिरेश्वर या मार्गे. आपण काल इथे येऊन आणि खिरेश्वर गावामध्ये मुक्काम केला होता आणि त्यानंतर आज आपण सकाळी 9:30 वाजता गड चढायला सुरुवात केली होती आणि आपण आत्तापर्यंत बऱ्यापैकी अशा सपाटीला येऊन पोहोचलेले आहोत. आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही चढण कशा प्रकारची होती, कशा प्रकारे आपण चढून आलो आहे आणि किल्ल्यावर कशा प्रकारची मंदिरे वगैरे आहेत ते सगळं दाखवणार आहे आणि त्यासोबतच किल्ल्याचाही इतर परिसर दाखवणार आहे. तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या चॅनलला लाईक, शेअर करून सबस्क्राईब करा. थँक्यू. नाशिकहून हरिश्चंद्रगडाचा तळ असलेलं खिरेश्वर हे ठिकाण जवळजवळ 165 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यासाठी संगमनेर, सिन्नर व आळे फाट्यावरून जवळजवळ 6 तासांचा वेळ या संपूर्ण प्रवासासाठी लागतो. आणि या प्रवासासाठी सोबत माझे मित्र राहुल, गोवर्धन, राकेश आहेत आणि त्यासोबतच आळे फाट्यावर प्रदीप जोडला जाणार आहे. हे आहे मुक्कामाचं ठिकाण. एक हॉटेल वजा होमस्टे अशा प्रकारच्या या रूम्स. इथे आपण 2 रूम्स केलेले आहेत. रूम्स ज्या आहेत त्या इतक्याशा अतिउत्कृष्ट तर नाही, पण ओके दर्जाच्या आहेत. परंतु आजचीच रात्र आपल्याला इथे घालवायची आहे. उद्या सकाळी चढायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे जे आहे त्यावर समाधान मानून आणि आजची रात्र काढण्याचं प्रयोजन आहे. रात्र काढल्यानंतर काही सकाळ झाली आणि आज पहिल्यांदा सूर्यप्रकाशात आपण एक खिरेश्वर गावाचा संपूर्ण नजारा बघतो आहोत. पाऊस आणि धुकं अजूनही रात्रीप्रमाणेच आहे. या धुक्यामध्ये संपूर्ण बुडालेला हा हरिश्चंद्रगडाचा डोंगर. कभी न बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. पाऊस पण खूप सुरू आहे आणि काल रात्रभर पण पाऊस सुरू होता. बघूया आता किल्ल्यावर जाता जाता पाऊस थांबतो की उघडतो ते. हरिश्चंद्रगड हा किल्ला अहमदनगर व पुणे या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आणि प्रसिद्ध अशा माळशेज घाटाजवळ आहे. या गडावर सगळ्यात जास्त चढायला म्हणजे जवळजवळ 16 वाटा आहेत असं स्थानिक म्हणतात. परंतु त्यातील 3 वाटा ह्या अधिक प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये पाचनई मार्गे अकोले तालुक्यातून येणारी वाट, कोठाळे मार्गे येणारी दुसरी वाट व आपण आता ज्या मार्गे चाललोय ती एक खिरेश्वर मार्गेची एक वाट आहे. या पाचनई व कोठाळे या 2 ज्या वाटा आहेत त्या अतिशय सोप्या आहेत. परंतु खिरेश्वर मार्गे असलेली ही जी वाट आहे ती थोडीशी अवघड अशा स्वरूपाची आहे आणि या मार्गे पुणे व कल्याण या बाजूची जी ट्रेकर्स मंडळी आहे ती चढाई करत असते. आणि आपण बघतोय किती अवघड असं हे चढ आहेत. वरून पाऊस कोसळतोय आणि खाली ह्या अशा प्रकारच्या कातळवाटा ठिकठिकाणी धबधबे दिसत आहेत आणि पुढे वाटेवर अजूनही बरेच धबधबे दिसतील असं दिसतंय.
पाऊस आणि धुकं या दोन्ही गोष्टींमुळे मोबाईल भिजण्याचा संपूर्णपणे चान्सेस आहेत आणि त्यासाठीच आम्ही ट्रेकला जिथून निघालो तिथून मोबाईल लपवण्यासाठी पिशव्या घेतलेल्या आहेत आणि त्या पिशव्यांमधूनच रेकॉर्डिंग चालू आहे. त्यामुळं रेकॉर्डिंग जे आहे ते कॅमेऱ्याच्या लेन्सवर संपूर्णपणे धुकं पसरलेलं आहे आणि रेकॉर्डिंग संपूर्णपणे पांढरी येईल असं वाटतंय. तरी अधिकाधिक चांगलं शूटिंग करून आणि चांगलं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतोय. ठिकठिकाणी स्थानिकांद्वारे अशी चहासाठीची व्यवस्था केलेली दिसते. आपण इथे चहा घेऊन आणि पुढे प्रस्थान करूयात. बाबा रोज येता का तुम्ही? शनिवार रविवार. आपण आता येऊन पोचलोय ते टोलार खिंडीजवळ आणि टोलार खिंड हा एक माइलस्टोन आहे. इथून खिरीश्वर गाव 3.50 किलोमीटर अंतरावर आहे. इथे फॉरेस्टचं एक छोटंसं हट आहे आणि या फॉरेस्टच्या या झोपडीमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क घेतलं जातं. प्रति पर्यटक 20 रुपये शुल्क इथे घेतलं जातं. इथे मी माझ्या फॉरेस्टच्या मित्रांची ओळख चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न काही सफल होऊ शकला नाही. आणि आता यानंतर आपण पुढे निघूया. पुढे आता हळूहळू अवघड वाट लागली आहे आणि या अवघड वाटेवर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आहे. आपण बघू शकतो इथं ढग अडवले जातात आणि ते वरच्या दिशेने जातात, त्यामुळे इथे जे दृश्य निर्माण होते ते पण अतिशय सुंदर आहे. हा इकडचा जो भाग आहे तो अहमदनगर जिल्ह्यात आहे, तर त्या खिंडीच्या तिकडच्या बाजूचा भाग हा पुणे जिल्ह्यात येतो. बऱ्याच ठिकाणी ह्या अवघड अशा वाटा आहेत. पर्यंत पोचल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा जो बांधीव भाग आहे दगडांनी बांधलेला तो सुरू होतोय आणि ही याचीच चिन्ह आहेत की आपण खूपच जवळ येऊन पोचलो आहोत ते किल्ल्याच्या पठारावर. आणि इथं हळूहळू ही सह्याद्री ज्यासाठी प्रसिद्ध आहे अशी रानफुलं पण आपल्याला दिसायला सुरुवात झाली आहे.
अजून एका महिन्यानंतर तर हा संपूर्ण गड रंगीबेरंगी फुलांनी फुलून येईल. इथं ही जी खिंड दिसते इथून आपण पार करून आलो आणि याच्या इकडच्या बाजूने पुणे जिल्हा आहे, तर इकडे नगर जिल्हा आहे. इथे ढग अडवले जात आहेत, त्यामुळं हे संपूर्ण धुकं इथं साचलं जात आहे. किल्ल्याच्या सपाटीला आल्यानंतर आपल्याला ज्या प्रकारे या सह्याद्रीमध्ये प्रत्येक उंच ठिकाणी कारवींचं वन दिसतं, त्याच प्रकारे इथे कारवींचं वन दिसायला लागलं आहे. मला आठवतं जेव्हा मी लहान होतो तेव्हा कारवीच्या कुडांच्या घरात राहत होतो आणि त्यावेळी दादा, मी, आई आम्ही कारवी काढायला जात असू. कोणत्याही किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावर फुललेली रानफुलं बघणं हा एक अविस्मरणीय असाच अनुभव असतो. आता आपण बघतोय की विविध प्रकारची रानफुलं इथं फुललेली आहेत. बऱ्याच फुलांची तर मला नावं पण माहीत नाही. कारवीची फुलं ही खूप जास्त प्रसिद्ध आहेत आणि अशाच प्रकारची विविध रंगांची, विविध आकाराची रानफुलं आपल्याला फुलताना दिसतात. संपूर्ण सह्याद्री हा एक जैवविविधतेचा स्पॉट आहे आणि हीच जैवविविधता आपल्याला पावलोपावली बघायला मिळते. अतिशय घनदाट असं अरण्य आपल्याला या किल्ल्यावर बघायला मिळतंय. जंगल ही काही नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी, परंतु गेल्या 20 वर्षांपासून शहरामध्ये वास्तव्य करायला सुरुवात केल्यापासून जंगल ही जेवढी शहरी लोकांसाठी नवल अशी वस्तू आहे, तशीच ती बाब माझ्यासाठी पण झाली आहे. त्यामुळंच आता प्रत्येक वेळी जेव्हा जंगलात जातो त्यावेळी मी माझ्या मूळ ठिकाणी परत जातो असं मला जाणवतं. मित्रांनो, आपण सपाटीला आलो असं सांगत होतो, परंतु किल्ल्याची म्हणजेच गडाची चढाई संपण्याचं काही नाव घेत नाही आहे. आपण बघतोय किती घनदाट असं जंगल आहे. जंगलात फुलेच फुले सगळीकडं. मला नाही वाटत माझ्या कॅमेऱ्याची लेन्स फुलं तितक्या प्रकारे चांगल्या प्रकारे टिपू शकेल की नाही, परंतु सगळीकडेच आपल्याला ही रानफुलं उमललेली दिसतात. या फुलांचा बहर हा फक्त 10 ते 15 दिवसांचा असतो आणि या बहराच्या वेळेला येणं हीच एक या रानफुलांची पर्वणी असते. मित्रांनो, सह्याद्रीमध्ये फुलांचा जो सीझन आहे हा अगदी कमी कालावधीसाठी असतो. जसं की सोनकीची फुलं, त्यानंतर कण्हेरची फुलं पण आपण मागं बघितली. आणि हा जो 15 ते 20 दिवसांचा
सीझन जो आहे हा टिपणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जर या 15 ते 20 दिवसांच्या सीझनमध्ये आलात तरच आपल्याला ही फुलं बघायला मिळतील. जास्तीत जास्त ही दसऱ्यापर्यंत फुलं आपल्याला उमललेली दिसतात आणि या रंगीबिरंगी फुलांमुळं हा संपूर्ण परिसर जो आहे तोच अगदी फुलून निघालेला आहे. आणि अखेरीस आपण गडाच्या टॉपला येऊन पोहोचलेलो आहोत. इथं हे जे दिसतंय हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. इथं या ठिकाणी बऱ्याच हॉटेल्स आहेत ज्या पर्यटकांना जेवणाच्या सुविधा उपलब्ध करून देत असतात. आज शनिवार रविवार असल्यानं पर्यटकांची भरपूर गर्दी आपल्याला झालेली दिसते. इथे आपण या ज्या बघतोय या गुहा आहेत. या संपूर्ण किल्लाभर बऱ्याच अशा संख्येने पसरलेल्या आहेत. वरती तारामतीच्या शिखरावर पण या गुहा आहेत. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. आता आपण जाऊयात या गुहांकडे. गुहांच्या वरून मोठ्या प्रवाहाने पाणी पडत असल्याने अनेक धबधबे इथे निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. या धबधब्यांच्या खाली जाऊन फोटो सेशन सुद्धा अनेक जणांकडून होत आहे. या गुहांमध्ये 13व्या-14व्या शतकात बरेच जणांनी तप केलंय असं संशोधन आहे. या गुहा आज संपूर्णपणे कोसळ पडलेल्या आपल्याला दिसतात. गुहांमध्ये अशी वेगळ्याच लिपीमध्ये लिहिलेली ही माहिती. पाऊस तर आता थोडासा थांबलेला दिसतोय, परंतु धुकं काय अजून कमी होत नाहीये. पुन्हा त्याच्याच समोर असलेली ही दुसरी गुहा. या संपूर्ण गुहा ज्या आहेत या 11व्या शतकातील असाव्यात असं पण एक संशोधन आहे. आणि या संपूर्ण किल्ल्याची बांधणीच 6व्या शतकातील कलाचुरी राजाच्या काळातील असावी. गुहा बघितल्यानंतर आपण वळूयात ते या नागेश्वराच्या मंदिराकडं. नागेश्वराच्या मंदिरामध्ये ते शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचं दर्शन अनेक जण घेत असतात आणि आमचे डॉक्टर राकेश ढोकळे पण या शिवलिंगाचं दर्शन घेत आहेत. या नागेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी असलेले हे स्तंभ आणि एकूणच मंदिराचे जे कोरीव काम आहे ते अतिशय आकर्षक आहे. ही जी गुहा दिसते ही आहे केदारेश्वराची गुहा. इथे याआधी 4 स्तंभ होते, परंतु आता या 4 पैकी फक्त एकच स्तंभ उरलेला आहे. आणि इथे पण एक शिवलिंग आहे. अतिशय मोठी अशी ही जागा आहे. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर बघितल्यानंतर आता आपण जातोय ते कोकणकड्याच्या दिशेने आणि आपल्याला अधेमध्ये हे असे छान असे धबधबे भेटत आहेत. दुर्दैवाने खूप सारं धुकं असल्याने लांबचे जे धबधबे आहेत ते आपण कॅप्चर करू शकत नाही आहे, पण तरी आपण जास्तीत जास्त कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. एकापेक्षा एक सुंदर असे धबधबे आपल्याला त्या हरिश्चंद्रगड मंदिर ते कोकणकडेच्या वाटेवर बघायला मिळत आहे. जितकं डोळ्यामध्ये साठवावं तितकं कमी पडतंय. अजून ही जवळजवळ अर्धा तास आपल्याला चालून जायचं कोकणकडा बघण्यासाठी.
आपण आता कोकणकड्याला पोचलो आहोत, पण दुर्दैवाने आज इतकं धुकं बघता आपल्याला कोकणकड्यापासून जे खाली संपूर्ण व्ह्यू दिसतो तो दिसणार नाही आहे. आणि मी प्रयत्न करेन की पुढील वेळेस उन्हाळ्याच्या वेळी येऊन आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी हा सगळा कोकणकडा दाखवू शकू. मित्रांनो, या व्हिडिओद्वारा मी आपणा सर्वांना अधिकाधिक पर्यटन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे हा प्रयत्न होत राहील. आपणा सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. कृपया या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.